नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे 4 अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघणार आहोत. तर आपण आज पारंपरिक म्हणजे टिपक्यांच्या रांगोळ्या बघतो आहोत. तर 4ही रांगोळ्या अतिशय सोप्या आणि सुंदर आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. पहिली रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे. तुम्ही जर नवीन असाल म्हणजे रांगोळी काढण्यासाठी किंवा तुम्हाला अजूनही रांगोळी जमत नाही, बिगिनर्स आहात, तर मी ज्या रांगोळ्या दाखवते रोजच्या तुम्ही नक्की व्हिडिओ चेक करत जा आणि एकदम मन लावून रांगोळी बघत जा. म्हणजे मी कसं रांगोळीचा टिपका काढते, टाकते आणि लाईन कशी काढते हे सर्व व्यवस्थित तुम्ही बघत जा. आणि त्याबरोबर थोडी प्रॅक्टिस पण करत जा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला आपोआप रांगोळी काढायला जमेल. एक दिवस नक्कीच तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुम्ही रांगोळी शिकला आहात असं. जेव्हा तुम्ही बोटाच्या चिमटीतून रांगोळी खाली टाकतात किंवा लाईन काढतात तर एकदम कमी रांगोळी घ्यायची बोटाच्या चिमटीत, मग ती लाईन पण बारीक येते. आणि तुम्हाला जर जाड लाईन पाहिजे असेल तर थोडी जास्त रांगोळी घ्यायची. तुम्हाला जर रांगोळ्या काढायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या मैत्रिणींनो, कारण आपल्या चॅनलवरती एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत आणि सगळ्या डिझाईन्स एकदम नवनवीन डिझाईन्स आहेत, ॲट्रॅक्टिव्ह आहेत त्याबरोबरच त्या. आणि तुमच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये पण पटकन होणाऱ्या अशा रांगोळ्या आहेत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा विसरला असाल, नवीन असाल चॅनलवर, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून रांगोळ्या बघता, ट्राय करता आणि कमेंट्स करतात, तर तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी तसं तर प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते. आणि अजूनही तुमचे रांगोळी रिलेटेड काही प्रश्न असतील, सजेशन्स असतील, तर नक्कीच तुम्ही मला कळवू शकतात कमेंटद्वारे. पुढची रांगोळी पण आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे आणि फूल तयार केलं आहे आपण त्यामध्ये. तुम्हाला जर कलरफुल रांगोळी आवडत असेल तर तुम्ही त्यात कलर भरू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि आवर्जून काढाव्या अशा रांगोळ्या आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या रांगोळ्या काढाल ना मैत्रिणींनो, तुमच्या ज्या आजूबाजूच्या मैत्रिणी आहेत त्या पण वळून वळून बघतील, अशा सुंदर रांगोळ्या आहेत. तर नक्कीच ट्राय करून बघा. आणि रांगोळी काढल्यानंतर एक म्हणजे तुम्ही रांगोळी काढल्यानंतर तुम्ही बघा, कुणीच आपल्या म्हणजे असं समजा दारासमोरून गेलं तर रांगोळीकडं न बघता कुणीच जाऊ शकत नाही, कारण की रांगोळीकडे बघितल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं माणसाला. ते मग एक स्त्री असो किंवा पुरुष असो, एक कसं आणि डोळे असे शांत प्रसन्न होऊन जातात रांगोळीकडे बघितल्यानंतर. त्यामुळेच म्हणते तुम्ही रांगोळी रोज काढत जा दारासमोर. एक पॉझिटिव्हिटीसुद्धा येते घरामध्ये रांगोळी काढल्यानंतर. खूप कमी वेळ लागतो रांगोळी काढायला. तर एक आपलं सकाळचं एक काम आहे असं समजून रांगोळी काढत जा. थोडा 5-10 मिनटं वेळ काढत जा. तुम्हाला जर अजूनही जर समजा व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत, तर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा. म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला वेळेवर त्याचं नोटिफिकेशन येईल, किंवा मी ज्या पोस्ट टाकत असते रांगोळींच्या त्या पण तुम्हाला त्याचं पण नोटिफिकेशन लवकर येईल. आणि कमेंट बॉक्समध्ये हाईप नावाचा ऑप्शन येतो, एक तुम्हाला येत असणार आहे, त्यावर पण क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होतील मैत्रिणींपर्यंत. बघू शकता ही रांगोळी आपली सोपी आणि सुंदर रेडी झालेली आहे.
पुढची रांगोळी 4 ते 4 ठिपक्यांची आहे. ही रांगोळी तुम्हाला पण येत असणार आहे, पण मी थोडीशी वेगळी डिझाईन ॲड केलेली. त्याच्यात बेसिक आपण रांगोळी काढून घेतली आपली पारंपरिक आणि त्यामध्ये थोडी वेगळी डिझाईन ॲड केलेली. तुम्हाला एक आयडिया देत असते मी, की आपण आपल्या जुन्या रांगोळ्या आपण कशा वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता, हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आजच्या सर्व रांगोळ्या एकदम सुंदर आहेत, तर नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो. रोज आता आजच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे 4 रांगोळ्या आहेत, तर 4 दिवसांच्या 4 रांगोळ्या किंवा तुम्ही जर देवघरासमोर तुमच्या देवघरासमोर जास्त जागा असेल, तर तिथेही तुम्ही एक रांगोळी काढू शकता. एक देवासमोर आणि एक तुळशीसमोर. तुमच्याकडे जर वेळ असेल तर सांगते मी, नाहीतर दारासमोर काढली तरी ओके आहे आणि देवासमोर काय छोटीशी फूल काढलं तरी चालतं. आणि रांगोळी काढणं हे घाईत काढण्याचं काम नाही असं मला तरी वाटतं. म्हणजे आता ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्यासाठी ठीक आहे. पण ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी एकदम असं थोडं मन एकाग्र करून रांगोळी काढा. बघा तुम्हाला पण एकदम मन शांत झाल्यासारखं वाटतं रांगोळी काढल्यानंतर. किती सुंदर दिसते बघा रांगोळी. पारंपरिक रांगोळी आपण त्याला थोडंसं नवीन लूक दिलेला आहे. ही पुढची रांगोळी पण 4 ते 4 ठिपक्यांची आहे आणि आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी आहे. तुम्ही इथपर्यंत आला आहात ही रांगोळी बघत, म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत आहात. तर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघता आहात. तर असेच आपले व्हिडिओ रोज बघत जा आणि रोज रांगोळ्या काढून बघत जा तुमच्या दारासमोर. पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण म्हणजे जे येणारे व्हिडिओ उद्याचे किंवा म्हणजे त्यानंतरचे, तर त्यात पण आपण अशाच सोप्या आणि सुंदर कमी वेळेत काढता येतील अशाच रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्कीच चॅनलला अवश्य भेट द्या आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तर नक्की व्हिडिओ चेक करत राहा. भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा मैत्रिणींनो. एक दिवस तुम्हाला नक्कीच रांगोळी जमणार आहे आणि दारासमोर छोटीशी काय होईना रोज रांगोळी काढा आणि याची रांगोळी कशा वाटल्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.